शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मी पण केलेलं आहे नवीन ब्लॉगला सुरुवात. तर आज आम्ही जाणार होतो मोठ्या महादेवाला. मोठा महादेव म्हणजेच बिनाकेश्वर महादेव. तर ते खूप सुंदर असं मंदिर होतं. आम्ही गेल्याच्यानंतर खूप आवडलं आम्हाला आणि आज आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे गर्दी पण नव्हती. एवढं सुंदर दर्शन झालं आमचं एकदम शांततेत आणि आम्हाला तिथं आरती पण घ्यायला भेटली. तर खूप सुंदर दिवस होता आमच्यासाठी हा. आम्ही रविवारी गेलो होतो, सुट्टीचा दिवस असल्यामुळं. आम्ही हा व्हिडिओ सोमवारी टाकणार आहे. आम्हाला निघालो होतो आम्ही 4:30-5:45 रविवारी पहाटे. हा आमचा रविवारचा व्हिडिओ आहे. इथं आम्ही नेहमीप्रमाणेच आमच्या हनुमंतरायाच्या मंदिरातून आमचं प्रवासाची सुरुवात करत असतो. नेहमीप्रमाणेच मारुतीरायाला नारळ फोडून घेतला आणि आमच्या गाडीलाही नारळ फोडून घेतलं. चला तर निघालो आहे आम्ही आता. आम्ही इथे पिनाकेश्वर महादेव इथं पोहोचलो होतो आणि इथं उतरल्या आमचे नामू काका आणि शाबा होते आमच्यासोबत. तर नामू काकाला एवढ्या उलट्या झाल्या त्या, कारण की प्रवास सहन होत नाही त्यांना. तर मला म्हणते ते व्हिडिओ बंद करा देवीनी, माझा व्हिडिओ काढू नका. चल येऊ दे शाबा. नामू काका चला ना, इकडे बघा ना. देवाला जायचं का? होय, मोठ्या महादेवाला आले आमच्या सोबत. पहा आता जायचं. पिनाकेश्वर महादेव खूप असं उंच डोंगरावरती आहे. तर खूप वातावरण सुंदर होतं इथं आणि आम्ही सकाळी आलो त्यामुळे धुकं पण खूप होतं. आम्हाला व्हिडिओ कॅमेरा त्या वातावरणात घेता नाही आलेला, त्याच्यामुळे व्हिडिओ निघत नव्हता. तर मंदिर पण खूप छान आहे आणि मूर्ती पण तिथं मूर्तीची पण स्थापना खूप छान केलेली आहे. आम्ही इथं निघालो दर्शनाला. आता बारी वगैरे काहीच नव्हतं, सकाळी लवकर आलो त्यामुळं एकदम शांतता होती. गर्दी व्हायला लागली होती आता सुरू पुढून पुढं. मंदिराचं काम सुद्धा एकदम जुन्या काळातलं आहे. पाणीवर सोय ते म्हणे सोय कुठं पाणी प्यायला म्हणते ते, प्यायला का असं प्यायची सोय पाहिजे ना. धोका असं विचार ना. आता विचारलंय ना. इथं पाण्याची खूप टंचाई असेल असं आम्हाला वाटते, कारण की टाकीत जे पाणी होतं पाय धुण्यासाठी ते पूर्ण पावसाचं पाणी साचलेलं होतं. पाण्याची सोय नाही वरती काही. दाबून धरून नाही येत वाटतं मग सोडायचा नंतर. महादेव पार्वती लक्ष्मी का? हां, लक्ष्मीचीच आहे मूर्ती. इकडं गणेशाची मूर्ती आहे.
उलटा नाव येतं. तुम्हाला घेते ना मी बराबर. तुमचं जेवण झालं व्हिडिओ काढू का? तात्या मी चहा सुद्धा पिलेलं नाही आज. जेवण नसलं तर कामच झालं. काय लागत ना मग बोलायला हवा. नाही आमच्याकडे ते नाहीये. बघ आमची मैत्रीण सुद्धा आम्हाला भेटायला आमच्या सोबत योग टाकले. बापरे तिला बघितलं मी म्हटलं कस काय गाडी आणली का तुम्ही एकट्याच आहेत का? नाही हा आम्ही गाडी मोटरसायकलवर आलेलो आहे. हा का? हा माहेरी आले असत्या तसंच आले असत्या. माहेरी मावशी ना याला हे म्हैस माझ्या खाली ना योग लागते. बघा भेटल्या तुम्हाला ते आठवण आलती ना तिथं. आपल्या गटात नाही का म्हणलं आता बहिणच दिसून राहिले. बरोबर झालं मी आठवण काढली तिथं बहीण काढ झाली. कारण आहे ना नाही यांना बघितलं हे कस काय पण नंतर तिकडल्या म्हणलं भारी भारी. मी असं छान असा फोटो काढले सगळ्यांनी. आणि जे वरती ते तुम्हाला ओम नमः शिवायचं मंदिर दिसते त्या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची मूर्तीची स्थापना केलेली. चला मग पुढं बघा तुम्ही आता कोणकोणते मूर्तीची स्थापना आहे तिथं. ज्योतिर्लिंगाचं दर्शन येणे नागेश्वर, केदारनाथ, सिद्धेश्वर, वैद्यनाथ, ओंकारेश्वर, महाकाळेश्वर, भूषणेश्वर, रामेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि आतमध्ये जायला परवानगी पाहिजे होती का इथं? आतमध्ये जायला परवानगी पाहिजे होती. लई सुंदर आहे पण काहीतरी टायमिंग असेल. सोमनाथ पण टायमिंग असेल त्याचा. सुंदर कळी कापून तिथं फुल उमललंय. कळी अशी या झाडाची कोणतं झाड काय माहिती. ते असं किती छान फुल आहे ना. कोणतं नाव काय माहित नाही त्याचं. फुलाचं नावच माहित नाही काय. कुठे गेल्यात? तिकडे गेल्या. इकडे पूर्ण हे करा ना, पूर्ण झाड बघा ना. एक घ्यावं का काय काय नु कांदी लावून बघू. रोपली तर रोपली. बी नाही ना त्याला, डायरेक्ट फुलच आहे. इथं पण किती छान आहे बघा. नाही फुल लय छान आहे. तोडून घ्यायचं का एक. किती छान आहे बघा ना. हा ना फुल लय छान आहे. पण तेच ना बघा ना किती छान आहे. बी नाही ना त्याला. बी नाही मला वाटतं हे उगत आहे. बी नाही त्याचा अर्थ त्याचं आहे ना हे उगत असणार आहे. काडीच रोप आहे म्हणजे वेलाची फांदीच रोपत असणार. फुलच लय छान आहे. आपण नवीनच बघतो आहे ना. नंतर असा